म्हणजे तुझ्या लहानपण हे खूप अतिशय फार मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या हो. सहवासात गेलं आणि आईचा ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग मोठं आहे. योगदान आहे. पण त्या काळामध्ये स्त्रिया एवढ्या अशा बाहेर पडून मुलीला घेऊन जाऊन नोकरी करणं वगैरे एवढ्या फॉरवर्ड होत्या का? नॅचरली अगं, म्हणजे आता माझी आई वॉज तेव्हा कम्युनिस्ट एकदम, आणि हिल्या रांगणेकर माझ्या आईची सख्खी मावशी. हा. She comes घरात from ते that. होतंच म्हणजे. बीटी रणदिवे जे पंडित नेहरूंचे फायनान्शियल ऍडवायझर होते, ते माझ्या आईचे सख्खे मामा. म्हणजे माझ्या आईची आई तेव्हाची मॅट्रिक शिकलेली होती. आणि त्या काळात म्हणजे आता माझं लहानपण, मी आज 63 वर्षाची आहे, सो 60 years बॅक डेफिनेटली बायका बाहेर पडून बाहेर पडत होत्या. प्रचंड काम करत होत्या. नाटका बिटकांमध्ये तर करतच होतो की काम आम्ही सगळेजण. म्हणजे त्या काळात होतच ना ते. म्हणजे हा तुला एक आईकडून एवढा मोठा वारसा मिळालेला आहे. हो. मग त्यावेळेला जेव्हा तू श्रीनिवास खळ्यांच्या स्टुडिओत बसायची, त्यातलं एखादी अशी गाणं किंवा आता खरंच सांगते, मी 10 नाही म्हणजे 8 असं 9 वर्षाची हा, होते. नाही म्हणजे म्हणून दाखवू नकोस. मग मी गायले तर तुझं पॉडकास्ट म्हणजे काय करावं. मी टोटली कान दिलाय परमेश्वरांनी, सूर नाहीये. आणि आता तर माझा एखादा इतका आवाज बसलाय. खोलवर असा परिणाम होणारं असं काही घडलं का? नाही, खोलवर परिणाम होणार म्हणजे मी तुला सांगते, गाण्याची प्रचंड आवड निर्माण झाली ऐकून थोडंसं. म्हणजे जसं मला असं वाटतं खळे काकांचं म्युझिक म्हणजे काय म्हणूया आपण, दैवी. आज तू दैवी म्हणजे तू या चिमण्यानो परत फिरारे गाणं डोळे मिटू नाही कडे तू उघड, किंवा श्रावणात घननिळा बरसला तू डोळे मिटू नाही कडे, त्यात पाडगावकर काकांचे शब्द आहेत श्रावणात घननिळामध्ये. डोळे उघडल्यावरती तू असं आजूबाजूला बघितलंस ना, मला ना झाडं आणखी हिरवी वाटायला लागतात. मला दूरवरचं पण ऐकू येतं. आपण असं म्हणूया, तुमच्या संवेदना तीव्र करणारं खळे काकांचं म्युझिक होतं. म्हणजे मला वाटत नाही कोणी लता दिदींना आणि पंडित भीमसेन जोशींना एकत्र आणलं असेल. त्यांना अजातशत्रू म्हणायचे, कारण ते इतके मनमिळाऊ होते ना. सो ते खळे काकांना जमलं. सो एक तर काय म्हणू, कानावरती गोष्टी पडत असल्यामुळे, कविता सतत ऐकत असल्यामुळे. म्हणजे मी लहानपणी एक कविता नावाचा प्रोग्राम करायचे, ज्याच्यामध्ये मी आणि जयराम हर्डीकर असे, मी तर खूप लहान होते तेव्हा. एकदा मला कुठेतरी बोलताना, म्हणजे तेव्हा ना काय म्हणूया आपण, कथा वाचन असं खूप, कथाकथन असं खूप असायचं. तर एकदा मी वपू काळ्यांची कथाकथनात त्यांची कथा बोलताना मला सुधीर मोघेंनी ऐकलं. आणि सुधीर मोघेंनी ते सबंध एडिट केलं होतं, कविता, ज्याच्यामध्ये मर्ढेकरांच्या कविता होत्या, खानोलकरांच्या म्हणजे आरती प्रभूंच्या कविता होत्या, आणि थोड्या वाघबाई जयंतीतल्या गोविंदाग्रज रामगणेश गडकरींच्याही कविता होत्या, आणि ते नारायण सुर्वे आणि अशा इथपर्यंत अशा त्या कविता आणल्या होत्या. बाबा बोरकरांच्या पण काही कविता होत्या. आणि त्यांनी काय केलं होतं, 2 कवितांमध्ये जे कॉम्पेअरिंग होतं ना, ते मोघेंनी स्वतः कवितेच्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं. हो. सो ते कविता. तर तेव्हा त्या निमित्ताने एवढ्या कविता वाचनात आल्या, ज्या म्हणू लागले मी. आणि मला एक थोडंसं गॉड गिफ्ट आहे, मला पटकन पाठ होतं, म्हणजे काही कविता असेल काही, त्यामुळे त्या लक्षात राहायच्या. तेव्हा तू चाल पण द्यायची? नाही, गाणं नाही बाबा, गाणं फक्त ऐकण्यापुरती आहे. अगं कोणीतरी ऐकलं पण पाहिजे ना. सगळे गायला लागले तर कसं झालं. ते पण बरोबर आहे. कोणीतरी आमच्यासारखे कसे दर्दी गाणं ऐकणारे पाहिजेत. हे संगीत असतं ना, म्हणजे मी कधी कधी म्हणते की 1 तास कोणी बोलेल, पण जर एक कोणी जरी गाणं म्हटलं ना, तर ते हृदयाला जाऊन भेटतं. खरंच आहे. खरं आहे की नाही? अगदी खरं आहे. म्हणजे तुला मी सांगते, आता मध्ये मी ना म्हणजे मला असं वाटतं, आता आय एम 63 years old. मला परमेश्वरांनी खूप दिलं, म्हणजे मी खूप सुखी आणि समाधानी आहे आयुष्यामध्ये. दिस इज माय टाईम टू गिव्ह बॅक टू द सोसायटी. सो ह्याच्यासाठी छोटं काहीतरी मी करते. त्याच्यापैकी मी 2 शाळांमध्ये अशी जाते. त्याच्यातली एक ना मेंटली चायल्डिश मुलाची शाळा आहे, आणि त्यांचा दरवर्षी वार्षिक प्रोग्राम असतो, आणि त्यातली मुलं अगं काय परफॉर्म करतात. म्हणजे म्युझिक किंवा तो डान्स म्हण, तो जो रिदम आहे, ते तुमच्या आकलनाच्या पलीकडे नेतं तुम्हाला. आणि ती अशा फुल ह्यानी परफॉर्म करतात, डान्स करतात, गाणी गातात, इन्स्ट्रुमेंट वाजवतात. आणि त्यातले काही खूप काय म्हणू आपण, जास्त अफेक्टेड मुलं पण त्याच्यामध्ये आहेत, यु नो. आणि इट इज सो ब्युटिफुल. म्हणजे आज आपण ह्याचा उपयोग बऱ्याचशा ऑटिस्टिक मुलांसाठी सुद्धा म्युझिकचा किंवा डॉग थेरपीचा, ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला जातो. सो आय फील म्युझिक तर माझ्या आणि अशोक आमच्या दोघांच्या आयुष्यातला, आम्ही कधी संध्याकाळी मस्त छान गाणी ऐकत असतो. त्यांची तर इतकी मोठी गोष्ट आहे, 1950 पासून ते 80 पर्यंतचं तू कुठलंही गाणं त्यांना ऐकव, ते तुला म्युझिक डायरेक्टर सांगतील नुसतं गाणं ऐकून, हो, हे कुठल्या म्युझिक डायरेक्टरचं गाणं आहे.
कारण प्रत्येक म्युझिक डिरेक्टरची ना एक अशी शैली असते, त्याचा एक आवडता रिदम असतो, आवडती इन्स्ट्रुमेंट्स असतात. म्हणजे तो ना सगळे इंटरल्यूड्स तुला सांगेल. गाणं तर कोणी सांगेल ना गाऊन दाखव. इंटरल्यूड्स काय आहेत त्यातले एक्झॅक्टली, आणि त्याच्यात वापरलेली काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत दॅट ही कॅन टेल यू. अशोक मामा गातात? आवाज आहे, म्हणजे असे गात असे नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे आता ही इज त्यांचे मामा सावकार, गोपीनाथ सावकार त्यांचे मामा. आता प्रसाद सावकार वगैरे त्यांचे मामे भावंड आहेत ती सगळी. सो ते म्युझिकचा सेन्स डेफिनेटली, आणि रिदम इज अवर ब्रेड बटर अँड जॅम. अशोक सराफांचा रिदम हा आमचा मेन आहे, तर ते त्याच्यामुळेच बेसिकली आहे प्रॉबेबली. आता ज्या काळामध्ये तू काम केलंस तेव्हा आजच्यासारखं सोशल मीडिया नाही किंवा असं काही नव्हतं, स्पर्धा पण खूप असणार. मग पहिल्यांदा जेव्हा ब्रेक मिळाला किंवा पहिल्यांदा अशी एक हिरोईन म्हणून कॅमेरासमोर उभी राहिलीस, तेव्हा कसं वाटलं? पहिलं जे मी पिक्चर केला, हिरोईन म्हणून उभी राहायच्या आधी मी कॅमेरा फेस केला, तुला सांगते. सो ओके, एक गाणं आहे बघ, माझ्या रे प्रीती फुला, तू ह्याच्यावरती बघत असशील, ठेवू मी कोठे तुला. तर ते माझे वडील आहेत त्याच्यात, आणि ती आहे अनुपमा ॲक्ट्रेस. ओके, सो हे राजा परांजपेंचा सिनेमा होता आधार नावाचा. त्या आधार नावाचे राजा परांजपे दिग्दर्शक पण होते, कामही करत होते. सो ह्याचं शूटिंग झालं पुण्याच्या बंड गार्डनमध्ये, आणि तेव्हा आम्ही तिकडे गेलो होतो. छोटं होतो आम्ही पप्पांचं हे बघायला, शूटिंग बघायला. तर अनुपमा ॲक्ट्रेस, तिने मला तिच्या मांडीवर घेतलं, कारण खुर्च्या नव्हत्या खूप. तर तेव्हा श्री साऊंड स्टुडिओचे प्रभाकर गोखले आले होते ते बघायला, आणि त्यांनी एकदम असं माझ्याकडे बघितलं आणि अनुपमाकडे बघितलं आणि म्हणाले, अगं रेखा, मी तिचं आधीच नाव रेखा कुलकर्णी, ही गजनची मुलगी किती तुझ्यासारखी दिसते, अगदी सेम. मला म्हणाले, काय गं सिनेमात काम करशील का? मी म्हटलं हो करेन ना. तेव्हा ते एक सिनेमा करत होते, त्याचं नाव होतं परिवर्तन. आणि वय किती होतं तुमचं? आय मस्ट हॅव बीन 7 years old. एवढं? 6-7 छोटी होते अगं मी, 6-7 वर्षाची वगैरे असेल, 6-7-8 असेल फार फार तर. सो ते म्हणाले करशील का? म्हटलं हो, तिचं लहानपण करायचं होतं अनुपमाचं, कारण मी तिच्यासारखी दिसते असं त्यांना वाटलं. सो त्याच्यामध्ये रत्नमालाबाई आपल्या ज्या ॲक्ट्रेस आहेत बघा, दादा कोंडकेंची आई म्हणूनच आपण त्यांना ओळखतो, त्यांचा मुलगा जयकुमार तो हिरो होता त्याचा, आणि अनुपमा हिरोईन होती. तो सिनेमा खरा सुरुवात त्या सिनेमाची झाली ॲज फर्स्ट कलर्ड फिल्म इन मराठी, बट काही कारणामुळे तो सिनेमा प्रसारित नंतर झाला, पिंजरा आधी प्रसारित झाला. त्यामुळे पिंजरा वॉज फर्स्ट मराठी कलर्ड फिल्म, आणि आमचं परिवर्तन नंतर झालं. तेव्हा मी फर्स्ट टाइम कॅमेरा फेस केला सिनेमाचा, 7-8 वर्षाची होते तेव्हा. पण तेव्हा एवढं कळत नसेल ना, की म्हणजे असं काय प्रेशर वगैरे असं कधी आलं तेव्हा का? असं गमतीतच, कारण त्यांनी प्रभाकर गोखलेनी इतकं मस्त करून घेतलं होतं ना आमच्याकडनं काम. आम्ही 3 जण होतो. म्हणजे वसंत शिंदेंचं बालपण, तेव्हा प्रत्येक मराठी सिनेमात वसंत शिंदे असायचेच. आणि त्या जयकुमारचं बालपण आणि मी अनुपमाचं बालपण, असे 3 लहानपणचे मित्र, आणि मोठं झाल्यावरती त्यांची स्टोरी, अशी ती स्टोरी होती त्या सिनेमाची. मग मी पहिलं हिरोईन म्हणून जो सिनेमा केला तो घरचा भेदी, ज्यात मी म्हटलं ना महेश कोठारे विलन होता, त्याच्यात अरुण काका होते ज्यांच्यावर मी इतक्या लहानपणी काम केलं होतं, जयंत सावरकर होते ज्यांनी माझ्या भावाचा रोल केला, आणि ललिता पवार होत्या त्यांनी माझ्या सासूचं काम केलं होतं. तो पहिला सिनेमा. आणि मी आधी थिएटर जास्त केलं होतं ना, त्यामुळे ते सिनेमाचं कसा असावा अभिनय काही कल्पना नव्हती. आणि मग ते त्याचे दिग्दर्शक होते, खूप मोठे गुजरातीतले दिग्दर्शक होते ते, कारण ते प्रोड्युसर पण गुजराती होते आणि दिग्दर्शक पण गुजराती होते. त्यांनी मला सांगितलं की नाही एवढ्या जोरात मानेला, पहिलाच माझा शॉट होता, मी अशी वळून बघते आणि धावत ह्याच्यावरनं खाली येते आपल्या जिन्यावरनं. किशोर जाधव त्यात माझा हिरो होता. सो मी अशी वळाले आणि अशी धावत धावत खाली आले. नाही इतक्या जोरात झटका दिला तर कॅमेरा पकडणार कसं ते सगळं, एवढ्या जोरात झटका देऊ नकोस तू, थांब म्हणून. मग मला हां, सो हे थिएटरपेक्षा जरा वेगळं आहे काहीतरी, हे थिएटरसारखं नाही आपल्याला करायचं आहे, इकडे जरा वेगळं काम करायचं आहे. तोपर्यंत मी टेलिव्हिजन केला होता, कारण मुंबईत 70 साली टेलिव्हिजन आला, आणि माझी आई ऑल इंडिया रेडिओवरती होती. तर टेलिव्हिजन आणि आकाशवाणी एका इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीखाली येतं. सो आपल्या सगळ्या रेडिओच्याच लोकांना तेव्हा टी व्हीवरती सामावून घेतलं होतं, आणि त्यांना ट्रेनिंगसाठी रशियाला पाठवलं होतं की कसं टी व्हीचं ट्रेनिंग असावं तसं. आईने माझा अनफॉर्च्युनेटली ते प्रमोशन घेतलं नाही, तिला मिळालं होतं तरी, कारण आम्ही दोघी लहान होतो तेव्हा, आम्हाला सोडून तिला रशियाला इतके दिवस जाणं शक्य नव्हतं म्हणून. सो त्यामुळे टी व्ही मी केला होता. इनफॅक्ट टी व्हीवरती मी संस्कृत नाटकांमध्ये कामं केली होती. तेव्हा अमृत मंथन नावाचं एक हे व्हायचं, गजरा व्हायचा, किंवा किलबिलमध्ये मी कॉम्पेअरिंग केलं होतं. तर टेलिव्हिजन केला होता. फिल्ममध्ये कसं असतं, तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे,
एवढ्यांनी मोठ्यांनी मला बोलायची गरज नाही आहे. नंतर डबिंग होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळू शिकत जाता. तुम्हाला जर ही क्लिप आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.